नमस्कार, मी साक्षी अणस आणि स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडीतर्फे हीच उमेदवारांच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटीगाठी वाढल्या. आज वणी येथे महाविकास आघाडीतर्फे इच्छुक उमेदवार अशोक बागुल यांनी शिवसेना उप बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व खेडगाव येथे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी वणी येथे त्यांनी मनोगत व्यक्त केले. मी अशोक देवीदास बागुल सध्या दिंडोरी लोकसभा उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक आहे. मी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचा केंद्रीय अध्यक्ष आहे. देशभरातले जे काही राष्ट्रीय एकता परिषद आहे त्या एकता परिषदेमध्ये सक्रिय आहे. PRTI जे आहे पुण्याचं तर त्याच्यावरती मी अशासकीय सदस्य म्हणून काम करतोय आणि एकूणच हा आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारच्या समस्या वर्षानुवर्ष जैसे ते आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं दिसत नाही. आणि म्हणून राजकारणापेक्षा आम्ही सोशल चळवळी जास्त अटॅच आहे. पण वेळोवेळी असं जाणवतंय की आपल्याला कुठेतरी राजकारण आणि समाजकारणाची कुठेतरी मोड बांधावी लागेल. आणि म्हणून वर्षानुवर्ष या ठिकाणी आमदार खासदार काम करत आहेत. मात्र त्या ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावरती कोणत्याही प्रकारचं काम झालेलं या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून मी विचार करतोय की आपल्यासारख्या माणसांनी याचं जर सक्रिय झालं तर नक्कीच या ठिकाणच्या मतदारसंघात आपण विकास करू. म्हणून या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी इच्छुक आहे. मी वरिष्ठ पातळीवरती सर्व पदाधिकाऱ्यांशी माझा संपर्क झालेला आहे. स्थानिक ठिकाणी सर्वांच्या भेटीगाठी गेल्या 15 वर्षापासून आम्ही विविध चळवळीत काम करत असताना या ठिकाणच्या नागरिकांच्या अनेक समस्यांवरती आम्ही आवाज उठवलेला आहे. बेरोजगारी असेल किंवा वेगवेगळ्या प्रश्नावरती आम्ही नेहमी काम करत आहोत. मी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवू इच्छितो. खरं तर मी NDST सोसायटी जी आहे जिच्यामध्ये 12,000 या जिल्ह्यातले सदस्य आहेत त्याचा संचालकही आहे. त्यानिमित्ताने मी पूर्ण जिल्हाभर फिरत असतो आणि जिल्हाभरातल्या विविध ज्या समस्या आहेत विविध समस्यांना जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून जरी कदाचित मला या ठिकाणी उमेदवारी जरी मिळाली नाही पण माझं जे काम आहे ते काम सतत या ठिकाणी मी अविरत सुरू राहणार आहे. मात्र पक्षात जर आपण या ठिकाणी पक्षात तिकीट भेटलं तर नक्कीच आपल्याला बळ भेटेल. म्हणून मी सर्व पदाधिकारी महाआघाडीचे जे पदाधिकारी त्या सर्वांशी या ठिकाणी संपर्कात आहे. करतो की चांगला सक्षम या ठिकाणी मीच सक्षम असं नाही पण मतदारसंघाला एक सक्षम उमेदवार जर दिला तर नक्कीच त्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन होईल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आणि म्हणून मी उमेदवारी करू या ठिकाणी इच्छितो. आज वणी येथे राजेंद्र राऊत साहेब उभाटा गटाचे संपर्क प्रमुख सोबत व येणाऱ्या दिंडोरी लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा करताना प्राचार्य अशोक बागुल, राकेश थोरात, वणी ग्रामपंचायत सदस्य जगन सताळे, वणी शहर शिवसेना अध्यक्ष सचिन कडे, युवा नेता प्रवीण भाऊ गायकवाड, शांताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण गायकवाड, आदिवासी बचाव संघटना राम चौरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी बचाव अभियान. यावेळी वणी येथे शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र राऊत, वणीचे शिवसेनेचे नेते राकेश थोरात, शहर प्रमुख जगन सताळे, शिवसेना लोकसभा संघटक ॲडव्होकेट विलास निरगुडे, सुनील जाधव, संतोष गवळी व अशोक बागुल यांचे सहकार्य उपस्थित होते. येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, वणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.